मी कालच 1,500-2,000 पानाचं चार्जशीट ज्यावेळेस दाखल केल्या जाते, एव्हिडन्सच्या डॉक्युमेंट दाखल केल्या जातात, त्यामध्ये मी नीरव मोदीच्या संदर्भात असंच डॉक्युमेंट त्यांनी इंग्लंडच्या कोर्टामध्ये दाखल केलं होतं. त्यावेळेस भारतीय पोलिसांना त्या कोर्टाने झापलं होतं, तुम्ही असं पी-एच-डी करताय की इन्क्वायरी करताय. तेव्हा हे जे 1,500 पानाचं 2,000 पानाचं असणारं जे चार्जशीट आहे, ते पी-एच-डीचं डॉक्युमेंट आहे का, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. एवढ्या मोठ्या डॉक्युमेंटमध्ये कॉन्ट्रडिक्शन वकिलाला शोधणं फार जड जातं असं नाही. आणि म्हणून मी काल म्हणालो, की असणारं 1,500-2,000 पानाचं डॉक्युमेंटेशन दाखल केलं, तर याचा अर्थ कुठे नाही कुठेतरी इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स ज्या आहेत त्या बाहेर आणलेल्या आहेत. एकमेकाला विरोधाभासचं स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याचा फायदा घेत वकील मंडळी आपल्या असणाऱ्या आशिलाला सोडवतात असा भाग त्या ठिकाणी आहे. तेव्हा हे पहिल्यांदा ज्यांनी असणारं 1,500-2,000 पानाचं डॉक्युमेंट दाखल केलेलं आहे, त्याच्याकडून पहिल्यांदा शासनाने विचारलं पाहिजे, की एवढं मोठं काय त्याच्यामध्ये बाळ तुला सापडलेलं आहे, की 2,000 पानाचं डॉक्युमेंट जोडण्याची गरज आली म्हणून. तिथे आरोपी, विटनेस आणि एव्हिडन्स या 3 गोष्टींची गरज असते. ते एव्हिडन्समध्ये तुमच्याकडे काय काय एव्हिडन्स आहे, तो त्या ठिकाणी दाखवावा लागतो त्या ह्याच्यामध्ये. आणि एव्हिडन्समध्ये मारलेले वेपन्स, यूज केलेले वेपन्स, गाडी, घोडा, टेलिफोन, मोबाईल जे आहेत ते सगळे येतात. आता हे डिस्क्राईब करायला 2,000 पानं लागत असतील, तर त्या पोलिसाची क्यू करावी अशी मला वाटते. योगेश कदम, राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी जे इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट केलं, असंवेदनशील वक्तव्य केलं पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात, हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो. कुठल्याही घटनेवरती सामान्य माणूस हा शोक व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु मंत्रिपदावरती बसलेले मंत्री ज्यावेळेस अशा वक्तव्य करतात, त्यातून बळ पोलीस खात्यालाही मिळतो आणि आरोपीलाही मिळतो अशी असणारी परिस्थिती आहे. अशा ह्या इनसेन्सिटिव्ह मंत्री जे आहेत, असंवेदनशील मंत्री आहेत, योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं, हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. राज्य शासन हे लोकांना दिलासा आणि त्याच्याच बरोबर सुरक्षितता देणार आहे. मद्रास हायकोर्टाने बाबरी मशीदची दंगल ज्यावेळेस झाली आणि त्याच्याच बरोबर असणाऱ्या सिखांची दंगल झाली, त्यावेळेस सामान्य माणसाला इजा झाली तर शासनाने नुकसान द्यावं असं त्याच्यामध्ये प्रावधान केलं होतं. ते प्रावधान करत असताना सेन्सिटिव्हिटी, संवेदनशील ही शासनामध्ये यावी अशीच अपेक्षा त्या ठिकाणी होती. आज ज्या मंत्र्यांना असंवेदनशीलता दाखवावी वाटते, अशांना कॅबिनेटमध्ये का ठेवावं हा प्रश्न आहे. वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की अशा मंत्र्यांना कॅबिनेटमधनं काढून टाकावं, राज्यमंत्रीपदावरनं काढून टाकावं, ही मागणी आम्ही करत आहोत. पोलिसांना एक आरोपी पकडण्यासाठी स्वान पथकाची गरज लागते, 100 पोलिसाची गरज लागते आणि कैक अधिकारी त्याच्यामध्ये लागलेत अशी परिस्थिती आहे. यावरनं एकच स्पष्ट होतंय की पोलीस खातं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या ऐवजी
अजून काय काय करतात याच्याकडे लक्ष देणं मुख्यमंत्र्यांना गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.